पुण्याचे आमदार रवींद्र धंगेकर आपल्या बरोबर आहेत। धंगेकरजी, आज पहिलीच लक्षवेधी जी आहे ती पुण्याच्या पोर्शे अपघात केस प्रकरणामध्ये आहे। त्या सातत्याने त्या सगळ्या केसचा पाठपुरावा तुमच्या मार्फत केलेला होता। आज विधान भवनामध्ये हा मुद्दा घातला। अजून एक आज कारचा मुद्दा होणार आहे आणि 2 दिवसांनी पबचा होणार आहे। पण ह्या सगळ्या गोष्टीमध्ये शेवटी पबचाच हा विषय येणार आहे आणि ह्या पबमध्ये पुण्यामध्ये वाढलेली संस्कृती, पब संस्कृती ही बंद केली पाहिजे। सगळ्या आमदारांची आज त्याच्यामध्ये लक्षवेधी आहे आणि या लक्षवेधी ही चर्चा झाली पाहिजे की महाराष्ट्र आपला संस्कृतमय महाराष्ट्र हा ज्ञानेश्वर माऊली तुकाराम महाराजांचा महाराष्ट्र आहे आणि या महाराष्ट्रामध्ये पब संस्कृती पूर्णपणे गाडून गेली पाहिजे, हे सगळ्यांचंच मत आहे आणि माझंही मत आहे। खरं तर आपण पाहिलं तर सत्ताधारी आता पायऱ्यांवरती आंदोलन करताना पाहायला मिळत आहेत। विरोधक कुठेतरी राज्याच्या प्रश्नांवरतून पायऱ्यांवरती सातत्याने आंदोलन करत होते, आता सत्ताधारी तुमच्यावरती दबाव टाकतात। ह्यांना रस्त्यावर आणायचं काम आम्ही करतोय। गेली वर्षानुवर्ष आम्ही हेच ओरडतोय की महाराष्ट्रामध्ये जी परिस्थिती अत्यंत खराब आहेत, सगळेच विषय शेतकऱ्यांचे, तरुणांचे, गुन्हेगारीचे आणि सगळ्या विषयाचे नंतर त्यांच्या हाताबाहेर कंट्रोल गेलेला आहे आणि हा कंट्रोल आता फक्त समाजाला आणि दाखवण्याचा केविलवाणी प्रयत्न यांचा आहे। परंतु ज्या पद्धतीने सातत्याने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न जो आहे तो समोर येताना पाहायला मिळतोय, खास करून पुण्यात ड्रग्सचे केसेस असतील, अपघात प्रकरणं असतील, त्यानंतर शेतकऱ्यांना धमकावणं प्रकरण असेल, अशी अनेक प्रकरणं बाहेर ह्याच्यामध्ये पोलीस ह्याच्यामध्ये पूर्णपणे बंदोबस्त करत नाही, पोलिसांचं पूर्णपणे लक्ष नाही, याच्यामध्ये गृह खातं लक्ष देत नाही, खुर्च्याच्या राजकारणामध्ये अडकलेलं सरकार। त्यामुळे हे सगळीकडं आज पुणे शहरामध्ये पब संस्कृती असेल, गुन्हेगारी असेल, शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, कोयता गँग असेल, पुणे शहरामध्ये प्रचंड प्रमाणात गुन्हेगारी वाढलेली, याला जबाबदार पोलीस। पालकमंत्र्यांचा दबाव नाही का? ज्या पद्धतीने अजित पवार हे राज्याचे उपमुख्यमंत्री सुद्धा आहेत, अर्थमंत्री आहेत, पुण्याचे पालकमंत्री आहेत, मग पालकमंत्र्यांचा दबाव नाही का? कारण की चंद्रकांत पाटील म्हटले होते की मी पालकमंत्री असताना अशी स्थिती नव्हती। ह्या सगळी स्थिती ते असताना बी होते, पण ते विसरले, ते पुण्याचे आमदार असलेले विसरत आहेत आणि त्यांनी विसरू नये। पुण्याचा आमदार म्हणून त्यांनी त्याच्यावर लक्ष घातलं पाहिजे, मी घातलं पाहिजे, जनतेने घातलं पाहिजे। ह्याच्यामध्ये त्याच्यावर टोलून बाहेर काढायचा विषय हा पुणेकरांचा प्रश्न, सगळ्यांनी लढलं पाहिजे। परंतु खरं तर परंपरा असते विरोधकांनी आंदोलन करावं विधान भवनाच्या पायऱ्यांवरती, परंतु आता आम्ही शेतकऱ्यांसाठी खूप काही केलंय, शेतकऱ्यांसाठी आम्ही अनेक योजना आणलेल्या आहेत, त्यामुळे शेतकरी सुजलाम सुफलाम झालेला आहे, हे राज्य पुढे प्रगतीपथावरती आहे, त्यामुळे सत्ताधारी आता विधान भवनाच्या पायऱ्यांवरती एकवटले। हे घोषणाबाज सरकार हे त्यांनाही माहिती झालंय आणि घोषणाबाज सरकार असल्यामुळे आमदारांना हे आंदोलन करावं लागलं। याच्यामध्ये शेतकऱ्यांना काही मिळालेलं नाही हे त्यांना माहिती पडलं, त्यामुळे त्यांना स्वतःला त्यांच्या सरकारच्या विरोधात आंदोलन करावं लागलं। खरं तर धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली। हे होते रवींद्र धंगेकर, जे पुण्यातले काँग्रेसचे आमदार आहेत। त्यांनी सांगितलं की पुणे पोर्श प्रकरणामध्ये कायदा सुव्यवस्थेच्या प्रकरणात ही पहिली लक्षवेधी लागली आहे, परंतु राज्यातील सुटलेली कायदा सुव्यवस्था असेल, अनेक प्रश्न असेल, त्या सगळ्याच्या संदर्भात आम्ही या अधिवेशनामध्ये सरकारला पुरेपूर घेण्याचा प्रयत्न जो आहे तो आम्ही करू, असं जे मत आहे ते रवींद्र धंगेकर यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलं। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रेम मात्रेसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।